नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. बार्टी, टार्टी, आरती, सारथी, महाज्योती ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, फक्त CT दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. कट ऑफ किती राहील? काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर मला 30, 40, 50, 60 पर्सेंटाईल आहे, त्यावर माझं सिलेक्शन होणार का? तर ते सांगा सर. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्याचं कमेंटचं उत्तर देणं पॉसिबल नसते. त्यासाठी हा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगत आहे की हो, 30, 40, 50, 60 यावर सुद्धा सिलेक्शन होऊ शकते. आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर खरंच रिझल्ट आज लागेल काय? कारण विद्यार्थी मित्रांनो, मंगळवार आणि बुधवार सुनील वारे सर यांनी, महासंचालक जी बार्टीचे आहेत, त्यांनी पेपरमध्ये असे सांगितले होते. पण त्यांनी हे सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की आचारसंहिता सुरू आहे. जर त्यांना पण वरून ऑर्डर असते विद्यार्थी मित्रांनो, मिनिस्ट्रीमधून ऑर्डर असते की तुम्ही तुमचा रिझल्ट आहे ते डिक्लेअर करा किंवा नाही करा. जर असं काही जर हे असता, आचारसंहिता जेव्हा असते तेव्हा ते थोडं विचार करतात विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा वरून ऑर्डर येते तेव्हाच तो रिझल्ट आहे तो तुमच्या समोर प्रसिद्ध केला जातो. आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की 30, 40, 50, 60 वर पर्सेंटाईलवर आमचं सिलेक्शन होणार काय? तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगून देतो. ज्या पद्धतीने तुम्ही पाहिले आहेत पोलीस भरतीची जे मागचं कट ऑफ सुद्धा तुम्ही पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याचा व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तो जो कट ऑफ होता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की जो जनरलचा कट ऑफ गेलेला होता तो 84 ते 54 वर गेलेला होता विद्यार्थी मित्रांनो. सर्वात कमीत कमी स्कोर 54 होता. आणि त्याचबरोबर आता जे मग महिलांचं कट ऑफ 54 पासून तर सर्वात लास्ट 4 मार्कवाली पोरगी पण सिलेक्ट झाली होती. आता यामध्ये म्हणाल सर हे मागे तर मार्क्सनुसार होतं, ह्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटाईलनुसार असणार आहे. तर काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना 50 गुण आहेत, 55 गुण आहेत, पण त्यांचं पर्सेंटाईल तुम्हाला माहिती आहे 98, 99 असं सुद्धा पर्सेंटाईल आहे. पण काही विद्यार्थ्यांचे, ज्या विद्यार्थ्यांचे कोणाला 70 गुण आहेत, कोणाला 75 गुण आहेत, तरीही ते 90 पार झालेले नाही, 90 पर्सेंटाईल पार झालेले नाही, असे सुद्धा विद्यार्थी आहेत. जर तुम्ही तुमच्या स्कोर कार्ड, आता कमेंट्समध्ये ते लोक आपले स्कोर सांगतात, पर्सेंटाईल सांगतात, सर मग आम्हाला कमी का? तर विद्यार्थी मित्रांनो, होऊ शकते तुमची शिफ्ट इझी असेल. कारण विद्यार्थी मित्रांनो, ते शिफ्टनुसार नॉर्मलायझेशन करतात, शिफ्टनुसार पेपरला लेवल करतात आणि त्यानुसार तुमचे चुका किती असतात त्यावर सुद्धा ते लक्ष देतात विद्यार्थी मित्रांनो. कारण सेम जर तुमचे चुका जास्त असतील तर तुमचा पर्सेंटाईल कमी जातो, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता 30, 40, 50, 60 वर सर सिलेक्शन होणार का? तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगून देतो की काही संस्थांचे असे आहेत, जसं SSC आहे, बँकिंग आहे, पोलीस भरती आहे, मिलिटरी भरती आहे, यांचे जे कट ऑफ आहे, तुम्हाला जे ऑर्फन असतात, जे PWD असतात, यांच्या कट ऑफ तुम्हाला 40 या 40च्या डाऊन पण पाहायला भेटू शकते विद्यार्थी मित्रांनो. कारण मागच्या सुद्धा जो कट ऑफ होता तो सुद्धा तुम्ही पाहिले आहेत, त्याचे व्हिडिओ मी सुद्धा बनवून दाखवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार, तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता तुमचा स्कोर किती आहे. प्रिव्हियस इयर कट ऑफ तुम्ही त्यावरून एक अंदाज लावू शकता. ह्यावेळेसचा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, कारण पेपर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झालेले होते, हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. भरपूरशे मुलांनी भरपूरशे फॉर्म सुद्धा भरलेले होते आणि विद्यार्थी मित्र जे आहेत ते फक्त स्कॉलरशिप, मॅक्झिमम मुलं, तुम्ही सुद्धा असाल त्यातील, तुम्ही सुद्धा स्कॉलरशिपसाठी आले. कुठे 72,000 आहे, कुठे 1,25,000 आहे, ते स्कॉलरशिप साठी आले. कारण तुम्ही तर अगोदर ट्युशन घेतलं आहे, कोणी ऑनलाईन कोर्स परचेस केलेला आहे, कोणी ऑफलाईन केलेले आहे. फक्त तुम्ही जास्तीत जास्त मुलं इथे फक्त पैशासाठी आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, फक्त पैसे. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. कोणाला वाटते आम्हाला टॅब भेटेल, कोणाला वाटते आम्हाला लॅपटॉप भेटेल, कोणाला वाटते आम्हाला स्कॉलरशिप भेटेल त्यासाठी. पण विद्यार्थी मित्रांनो, जे खरोखरचे विद्यार्थी आहेत, जे तयारी करत आहेत, ते विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आहेत, तर त्यांचं सिलेक्शन होणार नाही. तर त्या विद्यार्थ्यांना तुमची तयारी वाढवायची आहे. हेच कारण पोलीस भरतीवाल्यांनी पण दिली, इथे MPSC वाल्यांनी पण दिली आणि कंबाईनची जी तयारी करते त्यांनी पण दिली आणि SSC बँकवाल्यांनी पण दिली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला सांगून देतो, तुमचा कट ऑफ नो डाऊट 40च्या खाली सुद्धा पाहायला भेटेल ऑर्फन, PWD
आणि काही भागातील महिला अशा असतील जसं पोलीस भरती, त्याचबरोबर मिलिटरी भरतीमध्ये काही विद्यार्थी असतील, त्यांच्यासुद्धा कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटेल कमी. आता कंबाईन आणि राज्यसेवेच्या इथे कट ऑफ तुम्हाला चांगलं पाहायला भेटणार, कारण विद्यार्थी मित्रांनो तिथे तुमचे जे अर्ज आहेत ते भरपूर आले आहेत आणि जागा कमी आहेत. त्याकरिता तिथे तुम्हाला, कारण एमपीएससी आणि राज्यसेवा आणि कंबाईनची जे प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत ते भरपूर आहेत. त्यासाठी तो कट ऑफ तुम्हाला जास्त पाहायला भेटणार आहे. तुम्हाला काही अडचणी असतील विद्यार्थी मित्रांनो, तेही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि आज रिझल्ट खरंच आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा एकच प्रश्न होता, जर आचारसंहिताचं काही बंधन राहील. विद्यार्थी मित्रांनो, जसं-जसं अपडेट येतं तसं-तसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जातं. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आहे त्यांच्यापर्यंत. आता आचारसंहितेचा एक मुद्दा आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आज त्यांनी बोलले आहे की रिझल्ट आज देऊ आम्ही. जर आज आलं रिझल्ट तर ठीक विद्यार्थी मित्रांनो, नाही तर कारण त्यांनी अजून, कारण एक पेपरद्वारे, कारण ते त्यांच्यावर नसते. वरून जेव्हा ऑर्डर येते तेव्हा ते लोकं, कारण त्यांचे रिझल्ट बनवून तयार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांना फक्त डिक्लेअर करायचं आहे त्यांच्या वेबसाईटवर. असं काही पण अपडेट आलं तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे कळवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. तिथे सुद्धा जी यादी येतील, जे काही अपडेट असते ते टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला दिली जाते. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार टेलिग्रामची. त्याचबरोबर प्रवेश अकॅडमी इंस्टाग्राम आयडी सुद्धा तिथे त्याची लिंक देणार. ते सुद्धा जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. काही पण नवीन भरती येतात ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाते. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील विद्यार्थी मित्रांनो, एक आणखी तुमच्याकडून रिक्वेस्ट आहे की कोणतेही चुकीचे कमेंट करू नका. कारण काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर आता आम्हाला ऑर्फन बनावं लागेल का? विद्यार्थी मित्रांनो, कोणाचा मजाक नका बनवू. समजलं काय? जर तुम्हाला आई-वडील भेटले ना, तर असे विद्यार्थी आहेत ज्यांचे नसतात. ते त्यांना तो आरक्षण आहे. पीडब्ल्यूडी वाल्यांना आरक्षण आहे. जिथे-तिथे तुम्ही घुसाल. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आहेत तेव्हा तर नाही म्हणत, जेव्हा ऑर्फन भेटत नाही तेव्हा ते वॅकन्सी जनरलसाठी असते. तेव्हा तुम्ही नाही म्हणत सर त्यांनाच असू द्या, नाहीतर नेक्स्ट भरतील का? तेव्हा तर नाही म्हणत तुम्ही. मग आता मजाक नका बनवू विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील हे 7-8 मिनिटं व्हिडिओ पाहून नको घालवा. अशा प्रकारची अपडेट होती. जर आणखी काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.